नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीची चटणी। त्यासाठी बघा, कैरी घेतलेली आहे अर्धी। तोतापुरी जर कैरी घेतली ना तर अख्खी जरी घेतली तरी चालू शकते। आंबटपणावर घ्यायची। त्याच्यामध्ये टाकायचे कोथिंबीर। तर कोथिंबीरचे बघा असे देठ घेतलेले आहेत। देठ पण आहेत आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे। 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या। छोटा 1 चमचा आपण याच्यामध्ये टाकायचं जिरं। छोटा 1 चमचा साखर, चहाची साखर। त्यात टाकायचे बघा आपल्याला अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्यात टाकणार आहे खूप सारा कढीपत्ता। आणि ह्याला काय करणार आहे, मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी दरदरी करून घेतलेली, एकदम पेस्ट करायची नाही। पेस्ट करायची जर असेल ना तर त्याच्या पण रेसिपी मी खूप अपलोड केलेल्या आहेत। अशा दरदरी असले की नाही की चवीला छान लागते। आणि अशा गोष्टी की नाही थोड्या बनवायच्या, म्हणजे 3 दिवस 4 दिवसापुरते, त्यापेक्षा जास्त नाही। आता हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 3-4 दिवस खाऊ शकता। जेवताना बघा त्या उन्हाळ्याच्या दिवसात का नाही एवढीशी जरी घेतली ना तरी तुम्हाला पोटभर जेवण जाईल। बाकीचे जेव्हा आपण भाज्या वगैरे घेतो ना त्यावर थोडीशीच घ्यायची। कैरीच्या तर एवढ्या मी रेसिपी अपलोड केलेत ना चटणीच्या, तुम्ही एकदा अशाच पद्धतीने सेम करून बघा। फोडणी टाकायची नाही, परतायचं नाही, काही नाही, असं फक्त करून बघा। चवीला 1 नंबर लागेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।